नमस्कार. UGCचा नियम आल्यापासून खूप लोकांना वाटतं, तसं मलाही वाटायचं की हिंदूंना एकत्र आणता आणता हे नेमकं झालं आहे तरी काय? सगळे हिंदू एकत्र येणार होत होते. आता ते सवर्ण जास्तच चिडलेत की आमच्यावर अन्याय होतो आहे. जनरल आपण अनारक्षित म्हणूया. अनारक्षित जो भाग आहे त्या लोकांना आता वाटायला लागलं की आपल्यावर, आणि मग त्याच्यावर मोदींची जात काढली, सगळं जातकुळं काढलं, सगळं झालं. मग मी तर काही कधी कधी कोणाकोणाचं ऐकत होती, वाचत होती आणि थोडासा स्वतःचा पण विचार करत होते. तेव्हा मला आठवलं, मोदींनी पहिल्यांदा मन की बातमध्ये एक गोष्ट सांगितली होती आणि त्यांनी वाघाचं एक पिल्लू मांजराबरोबर राहिलं आणि मग ते विसरूनच गेलं की मी वाघाचं पिल्लू आहे, आणि मग त्याला आठवण करून द्यावी लागेल की तू वाघाचं पिल्लू आहे, अशी त्यांनी खूप छानशी अशी गोष्ट सांगितली होती. तर मला असं वाटायला लागलं की मधल्या काळामध्ये त्यांनी हिंदूंना एकत्र आणलं, खूप छान केलं. आता ते म्हणू पाहतायत असं मला वाटतं की अनरक्षित लोकांनी ही आपला आवाज, म्हणजे जे काय होते सहन करायचं, अन्याय झाला तरी सहन करायचं, हे किती ताकद आहे हे त्यांनी पाहिलं की तुम्ही त्याच्याविरुद्ध पण उभे राहायची आहे की नाही ताकद. कारण आतापर्यंत ह्या 70 वर्षात आरक्षण झालं, 10-10 वर्ष म्हणत म्हणत वाढवत गेलं. SC/ST ॲक्ट आला, सगळीकडे सगळ्या बाबतीत, म्हणजे शिक्षणामध्ये आरक्षण आहे, म्हणजे फी वगैरेच्या बाबतीत वयाचं रिलॅक्सेशन आहे, मार्काचं सुद्धा. म्हणजे तुमच्यामध्ये कॅपॅसिटी नाही, शैक्षणिक कॅपॅसिटी नाही, तरीसुद्धा फक्त व फक्त जातीय आधारावर तुम्ही ते शिक्षण करायला जाणार आणि फुकट. म्हणजे एक सीट गेली, गव्हर्मेंटला मिळणारा पैसा गेला, आणि मग नंतर त्याचं जर बर्डन आलं की मग माणूस आत्महत्या कर वगैरे हे प्रकार करणार. मग पुन्हा त्याच्यातून वाद काढणार की आरक्षित मुलाने म्हणजे कसंही करून सगळ्या बाजूने त्रास देणार तो अनारक्षित जनरल कॅटेगरीचे लोकांना. एक तर त्यांची हक्काची सीट जाणार, कॅपॅसिटी असून जाणार, त्यांची आर्थिक दुर्बलता असली तरी त्यांचं दुर्बलता आहे, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासमधून तिथे जातीचा प्रश्न नाही आहे, पण तेही मिळत नाही जनरलला. नोकरीच्या बाबतीतही तसंच, म्हणजे सरकारी नोकरी. ह्याच्या आधी बहुतेक वेळेला ब्राह्मण हे शिक्षण देणं वगैरे ह्या गोष्टीकडे होते, शेती करणं, शिक्षण देणं. बहुतेक ब्राह्मण व्यवसायात नव्हते, पण नोकरीच मिळत नाही तर व्यवसायातही गेले. म्हणजे अशा पद्धतीने सहन करत करत आपला निर्वाह करत राहिले, देश सोडून गेले. तर त्यांना पण जाणवून द्यायला की तुमच्यामध्ये सुद्धा तुम्ही पण काही 3% तर 3% बाकीच्यांची कशी वोट बँक आहे, तुमची का नाही आहे, हे दाखवून देण्यासाठी तर मोदींनी हा खेळला नसेल. चूक झाली आहे मला काही कळत नाही, पण मला नेहमी वाटतं की ह्या माणसाचे विचार काहीतरी वेगळेच असतात. आपल्याला त्या वाट चुकलेल्या वाघासारखं जागं करताय का, की तुम्हालाही तुमच्या कर्तव्य आणि हक्कांची जाणीव
व्हायला पाहिजे. सगळेच हक्कासाठी उठत आहेत, मिळूनच्या मिळून. मुसलमानांना तर ह्याच्या पहिला हक्क आहे म्हणून सांगितलं होतं मनमोहन. किती मिळालं, फुकट देश मिळाला त्यांना वेगळा, पुन्हा वक्फची जमीन ओरबाडून सगळं करून सुद्धा ती लोक पुन्हा ओबीसीमध्ये पण गेले. एक आळेला ते म्हणतात की आम्ही राजवट चालवली. असे मुसलमान सगळ्या प्रकारचे फायदे घेत आहेत आणि एवढं करून सुद्धा रडत आहेत. म्हणून तर तुम्ही पण एकत्र व्हा, तुमची वोट बँक बनवा. हे आता डायरेक्ट कसं सांगणार की तुम्ही करा? मग ते घरी करतात माहिती ना, लेकी बोले सुने लागे, किंवा मग खोपच्यातच देऊन टाकायचं, म्हणजे आपोआप ते माकडीनीला कसं पाण्यामध्ये बुडवल्यावर बरोबर पायाखाली पिल्लू घालून माकडींवरती येते. असे ही गोष्ट ह्या करण्यासाठी तर सवर्णांना जागरूक करण्यासाठी तर UGC आणलं नाही ना, कारण त्यांना माहीत होतं की कोर्टामध्ये UGC टिकणारच नाही आणि लोक कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा UGCची पुढच्या 2027मध्ये ते रद्द पण करतात. पण तोपर्यंत किती जणांवर जर UGC लागलं असतं आणि कोर्टामध्ये गेलं असतं, किती लोकांवर खोट्या केसेस घातल्या असत्या हे सांगता नाही येत. आणि एक मला खूप वाटतं की IPC कुठल्याही कायद्याखाली जर जाणून बुजून खोटी केस टाकली असं जर सिद्ध झालं ना, तर त्या खोट्या केस करणाऱ्यांना शिक्षा पाहिजे. लोकांना भीतीच वाटत नाही. आणि मग अर्ध्या केसेस खोट्या केसेस असतील त्या फाईल करताना 10 वेळा विचार करून ते फाईल करतील, घालणार नाहीत. जर ह्या आपल्या विरुद्ध गेल्या तर आपल्याला त्रास होईल म्हणून. आणि बऱ्याच आणि IPC सोडून जे स्पेशल ॲक्ट काढले गेले, मग तो डाउरी ॲक्ट असू दे, ST ॲक्ट असू दे, त्या सगळ्याचा दुरुपयोगच जास्त झाला सदुपयोगापेक्षा. जर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सांगण्यात आलं की तुम्ही जर ती गोष्ट नीट प्रूव्ह नाही करू शकलात, किंवा तुम्ही दुर्भावना ठेवूनच ही ह्या नियमाचा उपयोग करायचा प्रयत्न केला, तर त्यांना त्या नियमाखाली शिक्षा हवी. ही शिक्षा जर असती तर ह्या नियमांचा दुरुपयोग झाला नसता. हे सगळं न्यायालयासमोर यावं, न्यायालयाने त्याच्यावर विवेचन करावं आणि मग त्यांनी संसदेमध्ये जाऊन नियम काढावेत. ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी जर केलं नसेल ना, असं मला हल्ली वाटायला लागलं. मला UGCचं वाटलं. एवढे तर नक्कीच तिथे त्याच्यामध्ये असलेले UGCच्या BJPच्या बाजूचे संबित पात्रा होते, सुधांशू त्रिवेदी होते. एवढे नक्कीच ह्या नियमाचा किती दुरुपयोग होऊ शकतो हे न कळणाऱ्यातले नव्हते. पण त्यांना माहीत होतं की लोक धावत जाऊन कोर्टाकडे जातील. पण इतकं पण पेटेल हेही त्यांना अपेक्षित नसावं की सवर्ण नाही, सामान्य वर्ग, अनरक्षित वर्ग इतका चिडून उठेल आणि मोदींची जातही काढेल. असू दे. एक तुम्हाला सांगते, घरी दारी सगळीकडे तुम्ही 100 कामं करा, त्याचं कौतुक करणारा एखादा मिळेल. पण एक चूक करा, 100 लोक शिव्या घालतील. त्यात उगाचच त्याचा त्यांना काही परिणाम हो न हो. बघा, जी सून घरातली खूप काम करणारी असते तिला सगळ्यात जास्त शिव्या, जे काम टाळणारे असतात तेच घालतात आणि ते शिव्या देतात. आणि जी आपल्या सासू सासऱ्यांना बघत नाही ती जाऊन दुसऱ्यांना शिकून येते की कसं बघावं, कसं हे करावं. त्यामुळे शिकवणं खूप सोपं असतं, दुसऱ्याला शिव्या देणं खूप सोपं असतं. पण तिथे उभं कार्य करणं कठीण असतं. आणि ते कार्य आज सातत्याने मोदीजी करत आलेले आहेत.
झालीही असेल चूक, मी असं म्हणत नाही UGCमध्ये झाली आहे, पण त्यांनी किती कामं चांगली केलेली आहेत ह्याकडे पण आपण दुर्लक्ष करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मोदीजींकडून दादही मागू शकतो, म्हणून मोदी है तो मुमकिन है, हे मला वाटतं. मोदीजी आहे तर आपण दाद मागून UGC नाही, अगदी आरक्षणसुद्धा त्याचा फेरविचार करायला लावू शकतो, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.